दियारपाड एज्युकेशन सोसायटीच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी विभागामार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे निमित्त साधून आज मी यासमोर तुमच्यासमोर विषय मांडण्यासाठी उभी आहे। तो विषय खूप अत्यंत गंभीर, वेदनाशील आणि आपल्या समाजाच्या आशा डोकावणारा विषय आहे। तो विषय म्हणजे महिलांवरील वाढते अत्याचार। मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत। कृत्रिम बुद्धिमत्ता जग बदलवत आहेत, रॉकेट अवकाशात पोहोचत आहेत आणि स्त्रिया विविध क्षेत्रात जगभरात मोठी कामगिरी करत आहेत। आणि त्याच वेळी एक मोठं सत्य आपल्यासमोर उभं आहे, ते म्हणजे महिलांवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। मित्रांनो, आपल्याकडे संस्कृतमध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। म्हणजे जिथे महिलांचा सन्मान होतो, आदर होतो, तिथे देवतांचा वास असतो। पण प्रश्न असा आहे की आज आपल्या समाजामध्ये खरंच महिलांचा सन्मान होतो का? तर नाही। आज महिलांवर अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत। आज ज्या भूमीत झाशीची राणी जन्मल्या, ज्या भूमीत आऊसाहेब जिजाऊ जन्मल्या, ज्या भूमीत सावित्रीबाई फुले जन्मल्या, आज त्याच भूमीत एखादी महिला घराबाहेर पडली, आज एखादी मुलगी घराबाहेर पडली तर तिच्या आईला काळजी वाटते की ती व्यवस्थित घरी परत येईल ना। आजही एखाद्या आईला मुलगी जन्माला आली तर चिंता वाटते की तिला सुरक्षित ठेवता येईल ना। आजही एखादी मुलगी कॉलेजला यायला लागली तर मागे म्हणून पाहते की कोणी पाठलाग तर करत नाही ना। ही भीती कशामुळे निर्माण झाली? याचं कारण आहे महिलांवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे। महिलांवरील अत्याचाराची जर लिस्ट काढली तर ती खूप मोठी आहे, त्याला पूर्णविरामच नाही। असिफा सोलपुरा, मौमिता सोलपुरा, निर्भया सोलपुरा, यज्ञा। अरे याला पूर्णविराम कधी लागणार? अरे ज्या मुलीला पुरुष आणि स्त्री याचा फरक नीट कळत नव्हता, ज्या मुलीला तिचं बालपण व्यवस्थित अनुभवलं नव्हतं, त्या मुलीवर बलात्कार होतोय का? मला असं वाटतं याला फक्त समाजाची विचारसरणी कारणीभूत आहे। कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा फक्त मुलीवर पोट उचललं जातं की ती रात्री उशिरापर्यंत बाहेर असेल, तिने छोटे कपडे घातले असतील। पण प्रश्न इथं पोशाखाचा नाहीये ना। लहान मुलीने काय साडी नेसून फिरायचं का? मला असं वाटतं पोशाख बदलण्याची गरज नाही, तर बघणाऱ्याने त्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे। आणि आजही कॉलेज, शाळा अशा ठिकाणी महिलांना स्वयंरक्षणाचे धडे दिले जातात। ठिकठिकाणी महिलांसाठी भाषणे आयोजित केली जातात, मेणबत्त्या पेटवल्या जातात, रॅल्या काढल्या जातात आणि दुःख व्यक्त केले जातं। आणि एवढं सगळं करून तोच समाज पुन्हा घरी जातो आणि काही दिवसांनी याला त्या सगळ्यांचा विसर पडतो आणि पुन्हा नवीन बातमी आपल्याला ऐकायला भेटते, पुन्हा अशी घटना घडते का? कारण आपण फक्त महिलांना स्वयंरक्षणाचे धडे दिले ना। आपण पुरुषांना कधी काही सांगितलं नाही, मुलांना सांगितलं नाही की त्यांनी मुलींचा आदर करायला हवा, स्त्रीचा सन्मान करायला हवा। असं कधीच नाही केलं समाजाने का? कारण आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती ना। आपली संस्कृती